मला असं वाटतं मुंबई ठाण्यामध्ये जो पाऊस अलीकडे झाला आणि पुण्यामध्ये, त्यामुळं सरकारनं ज्या काही व्यवस्था उभ्या केल्या होत्या अलीकडे, त्या व्यवस्थाच मोडकळीस निघालेल्या आहेत. म्हणजे वृक्ष पडले, रस्त्यामध्ये खड्डे पडले, मिसिंग लिंक चं जे टनल आहे तिथूनसुद्धा माती आणि दगडं, पाणी, म्हणजे दरड कोसळणे हा जो काही प्रकार आहे तो घडला. तिथलाही जो रस्ता त्यांनी केलेला आहे तो रस्ताच साधारणतः म्हणजे उघडा पडला. त्यामुळं मला असं वाटतं की एकंदरीत सरकारनं ही जी काही कामं केलेली आहेत त्याची गुणवत्ता याच्यावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आहे. आणि जी तकनीक त्यांनी स्वीकारली, जागतिक तकनीक स्वीकारून हे त्यांनी उभं केलं असं त्यांनी सांगितलं, तर मला असं वाटतं की कुठेतरी सरकारनं ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आता शेवटी सरकार गेलं होतं तिथं उद्घाटन करायला, गाजावाजा झाला, आम्ही हे केलं म्हणून त्यांनी आटापिटा केला. मग आता हे जे घडलं आहे तर याची जबाबदारीसुद्धा त्यांनी स्वीकारायला हवी. आणि जसं मी म्हटलं की इकडे लातूरमध्ये पावसाने हजेरी लावलेली नाही, तर तिथे शेतीची जी आहे पेरणी वगैरे झाली नाही, तर कुठेतरी कर्जमाफीचा मुद्दा परत उभा राहील असं तुम्हाला वाटतंय का? नाही, पाऊस लांबला आहे, पाऊस सुरू आहे कमी जास्त प्रमाणामध्ये. पेरण्या काही दिवसामध्ये पूर्ण होतील अशी आशा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये पाऊसमान कसा राहील हे आपल्याला पाहावं लागेल. तूर्त तरी म्हणजे दुष्काळ सदृश्य अशी काही परिस्थिती जाणवत नाही. आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तर घोषणा याच अधिवेशनामध्ये किंवा त्याच्या आधी झाली, तर त्याची अंमलबजावणी सुरू आहे. ती सरकारनं ती अंमलबजावणी व्यवस्थितरित्या करावी ही अपेक्षा आहे. आणि एकीकडे म्हणतात की दोन पवारांचे गट एकत्र येणार आहेत. नाही, आता ते झाल्याशिवाय त्याच्यावर काय प्रतिक्रिया देणार, ती चर्चा बरेच दिवस चाललेली आहे. पण आमची अशी मान्यता आहे की आदरणीय शरद पवार साहेबांनी आयुष्यभर ज्या विचारानं राजकारण केलं त्या विचाराशी फारकत ते घेणार नाहीत असा आम्हाला विश्वास आहे.